संपूर्ण राज्यासह देशात दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। आज दीपावलीमध्ये आपण पाहू शकता लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, त्यामुळे या फुलांना फार महत्त्व आहे। आपण सध्या सांगलीच्या मुख्य बाजारपेठेत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ही फुलाची बाजारपेठ या ठिकाणी बसलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर काल रात्री या ठिकाणी या झेंडूच्या फुलाचा दर हा 100 ते 80 रुपये किलो होता। मात्र सकाळी आवक वाढल्यामुळे या ठिकाणी जे झेंडूची फुले आहेत ते विक्रीसाठी आता 50 रुपये किलोनं ग्राहकांना विकली जात आहेत। एकंदरीत पाहिलं तर हे कशामुळे होतं आहे हे आपण जाणून घेऊ। आपल्याबरोबर व्यापारी आहेत, या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत। मला सांगा कसं बघताय इकडे आज 50 रुपये किलो दर झाला आहे? नाव सांगा तुमचं। माझं नाव शंकर चंद्रकांत कोरे। आमची दरवर्षी खरेदी 5 ते 6 टन असते। सूरज चोपडे, विनायक चोपडे, आम्ही तिघं चौघं पार्टनरशिपमध्ये धंदा करतो। आमची खरेदी 55 ते 60 रुपये पहिला होती, त्यानंतर 30 रुपये खरेदी झाली। काल पावसाच्या वातावरणाचा अंदाज आल्यामुळे आम्ही डायरेक्ट 50 रुपये पहिला 100 रुपये किलो विकली, त्यानंतर 70 रुपये किलो विकली, आता 50 रुपये 40 रुपये दर विकत आहे। भरपूर माल असल्यामुळे आम्हाला थोडासा तोटा झाला आहे। आपल्याबरोबर आणखीन शेतकरी आहेत। मला सांगा शेतकऱ्यांना 50 रुपये किलोनं आता फुलं विकायची वेळ आलेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे असं वाटतंय का? हो नक्कीच, कारण फुलाची आवक एवढी बाजारात झाल्यामुळं फुलाचे दर घसरले। काल 100 रुपये 90 रुपये 80 रुपये रेट होते, पण आज बघता तर 30 रुपये 40 रुपये अशी हाक मारून ओरडून विकायला लागलेत। त्यामुळे फार शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे। हां, मराठवाड्यात आपण बघू शकता अतिवृष्टीमुळे शेतकरी घाईला आहे। तर आता या ठिकाणी काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकता आता फुलाचे दर या ठिकाणी पडले, शेतकऱ्यांचं नुकसान होते। कसं बघताय याकडे? राज्य सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे? राज्य सरकारनं नक्कीच एक भूमिका अशी घेतली पाहिजे की ह्याला कुठंतरी एक रेट फिक्स केला पाहिजे आणि त्या रेट प्रमाणे मार्केटमध्ये बाजारभाव राहायला पाहिजे। कारण शेतकऱ्याचा आज 1 एकरात अर्ध्या एकरात फुलं पिकवण्यासाठी जर 1.5 लाख 2 लाख खर्च होत असेल आणि त्याच्या पदरी जर 70-80 हजार लाख रुपये पडत असतील तर तो शेतकरी रिवस आहे। कारण त्याच्यावरती ज्या बाकीचा जो खर्च आहे 2.5-3 महिन्यात किंवा 4 महिन्यात ही फुलं येतात रानातून पिकून बाजारापर्यंत, पण ती पिकवण्यासाठी जे औषध असतील इतर खर्च असतील ती खूप महाग आहेत आणि त्या दृष्टीने ते परवडत नाहीत। आज एकरात फुलं काढा गेलं तर 1.5-2 लाख 2.5 लाखापर्यंत खर्च होतात। जसा औषधाचा मार्केटमध्ये रेट वाढला तसा ह्या बाजारभावाप्रमाणे फुलाचा बी रेट वाढलाच पाहिजे। शेतकऱ्याला नाही तर नक्कीच मिळाला पाहिजे। वाहतूक आहे, इतर सगळाच खर्च आहे। नाही, आम्ही डायरेक्ट आम्ही की नाही डायरेक्ट फळच विकत घेतो आहे। शेतकऱ्याला इकडं म्हणजे आणण्यासारखं ठेवतच नाही। आम्ही डायरेक्ट फळ विकत घेतो आणि डायरेक्ट आम्ही गाडी भरूनच मागवतो। सगळं आमचं आम्ही डिलिव्हरी करतो, शेतकऱ्याला कुठलाही त्रास देत नाही। त्या गोष्टीबाबत आम्ही सहकार्य करतो शेतकऱ्यांना। नक्कीच आपण पाहू शकता एकीकडे व्यापारी फळ विकत घेत असले तरी काय शेतकऱ्यांचे फळ नसतात, अर्ध्या एकरामध्ये सुद्धा ही फुलं लावली जातात। त्यामुळे शेतकरी थेट बाजारपेठेमध्ये येत असते। वाहतुकीचा खर्चसुद्धा असा दर जर खाली पडला तर ते सुद्धा भागत नाही आहे। केलेला खर्च उत्पादनात जो खर्च केलेला असतो फुलं लावण्यासाठी तो सुद्धा या किलोमागे आता मिळेल का नाही याची शंका आहे। संध्याकाळपर्यंत या फुलांचा दर काय होऊ शकतो हे सांगता येत नाही आहे। आता सध्या आभाळ आल्यासारखी परिस्थिती आहे आणि ऊन आभाळ असं असल्यामुळे शेतकरी दस्तावला आहे। हे नाशवंत फुलं आहेत, त्यामुळे पटापट विकली जावीत या भावनेने शेतकरी मोठमोठ्याने ओरडून ग्राहकांच्यापर्यंत आपली फुलं विकण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।